मी माझ्या बाबांना सांगून ठेवलंय समाधी सोहळ्याला नाही जायचं, आधीमध्ये केव्हाही जाऊ आपण. समाधी सोहळ्याला जगाचा मालक सुद्धा रडतो, मग आपली अवस्था काय होणार? अरे समाधी, माझ्या ज्ञानोबराने समाधी घ्यायला जावं, जगाच्या मालकानं डसा रडावं. माऊली, हे काय वय आहे का माऊली? नका ना जाऊ, तुमची अवस्था नाही पावत माऊली. जगाच्या मालकानं टाव पडावा माऊली, जगाच्या मालकानं रडावं. तिथं आपली अवस्था काय होणार आहे तुम्ही विचार करा ना. ज्या ज्ञानोबराने फक्त जगाला देण्याचं काम केलं, ते ज्ञानोबरा जेव्हा समाधीला जातात काय अवस्था होत असेल. म्हणून मी माझ्या बाबांना बजावून सांगते, कशालाही जाऊ आपण. ज्ञानोबराने जे दिलं त्याच्या बदल्यात देहाचं कातडच शिवून देऊ ज्ञानोबरांना, काही हरकत नाही. समाधी सोहळ्याला नाही हो, कारण फार त्रास होतो. ज्ञानोबराने एवढं दिलं आणि त्या ज्ञानोबराने समाधीला जाताना समाधीच्या दिवशी आपण बघावं, विचार करा काय काय केलं माझ्या ज्ञानोबरायांनी. लोक म्हणतात काय दिलं ज्ञानोबरायांनी. आज माझ्या ज्ञानोबरायांनी विचार केला की आज आपल्याला आईबाप नाही तर समाज एवढा त्रास देतो. अरे ज्याला आईबाप जन्मापासून नाही त्याच्या जीवाचं काय होत असेल. त्या दिवसापासून माझे ज्ञानोबरा विश्वाची माई झाले रे, माई झाले. माझ्या मुक्ताईनं, माझ्या मुक्ताबाईनं ज्ञानोदादाला काय म्हणा माहितीये का? पळत यावं, हे ज्ञानदादा, अरे उघड ना दरवाजा, ताटी उघडा ज्ञानेश्वरा. तुम्ही जर रुसून बसला तर आमचं काय होणार आहे? तुम्ही जर रुसला आम्ही कोणाकडे जाणार आहे? समाज त्रास देतो पण आमचा ज्ञानदादा आमच्या सोबत आहे, म्हणून आम्ही हक्कानं उभा राहतो रे ज्ञानदादा. एकदा ताटी उघडा ना. मुक्ताबाईनं काय म्हणा माहितीये का? ज्ञानदादा, अरे संत तोची जाना जगी, दया क्षमा ज्याच्या अंगी. संत त्याला म्हणतात ज्याच्या अंगामध्ये दया क्षमा आहे. तुमच्यासारख्या संतांना असं रुसावं असं मान्य का दादा? हे जग आहे, या जगानं किती काटे दिले तर आपण त्यांना फुलं द्यायची रे ज्ञानदादा, फुलं द्यायची. एकदा माझ्यासाठी दार उघड ज्ञानदादा. तुम्ही विचार करा, आई बाप गेल्यानंतरची अवस्था काय आहे. म्हणून भाग्यवान आहे तुम्ही, आम्ही तुम्हा आम्हाला माय बाप आहेत. आई बाप आहे तोपर्यंत किंमत ठेवा, त्यांना वाकडं बोलू नका. माझा भाऊ माझी बहीण आई बापाला बोलायला लागले, मी सांगते त्यांनी जन्म दिलाय, त्यांनी आपल्या या हाडा मासाला वाढवलंय, इथं उभा केलंय. ते नसते तर आपण नसतो, एवढं लक्षात ठेवा. मग का बोलावं त्या माई बापाला आपण? अरे चुकत असतील, वय झाल्यानंतर जात असेल एखादा तोंडातला शब्द, एखादी गोष्ट चुकून होत असेल, कधी आपण चुकलो नाही? आपण चुकल्यानंतर आपल्या माई बापाने पण तेच केलं का? आपल्याला घालून पडून बोललेच का? विचार करा ना. मग का आपण त्रास द्यावा? ज्ञानोबरायांच्या उदाहरणावरून आपण लक्षात घ्यावं. म्हणून एका जनार्दनी पाय वंदित, एका जनार्दनी पाय पाय संत तोची. संत काय करतात माहिती का? की जे जे भेटे भूत ते ते मानी, जे भगवंत भक्ती योग निश्चित जाण माझा, ही संताची भावना आहे. प्रत्येक प्राणी मात्रामध्ये देव पाहतात, म्हणून आपण त्या संताच्या चरणावरती लोळण घ्यावं. म्हणजे सर्पादाने कथेचा विस्तार. बाबाजी सद्गुरुदास तुका श्री गुरुचरण सरोज रज निज मन मुकुर सुधारी बरनो रघुबल विमल जसु जोदायक फलचारी. बुद्धिहीन तनु जानकी सुमिरो पवन कुमार, बल बुद्धि विद्या देहु मोहि हरहु कलेश विकार. यन्तः प्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्तां संजीवयत्य किल शक्तिधर स्वधाम्ना.
अन्यंश्च हस्तचरणश्रवणत्वगादीन् प्राणान्नमो भगवते पुरुषाय तुभ्यं नमितो योगी थोर विरागी तत्वज्ञानी संत ते सत्कविवर परात् परगुरु ज्ञानदेव भगवंत ज्ञानदेव भगवंत नमो ज्ञानेश्वरा 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 निवृत्ती उदारा सोपान देवा शिव हर शंकर नमामि शंकर शिव शंकर शंभो हे गिरिजापती भवानी शंकर शिव शंकर शंभो शिव हर शंकर नमामि शंकर शिव शंकर शंभो हे गिरिजापती भवानी शंकर शिव शंकर शंभो देवा शिव शंकर शंभो स्वामी शिव शंकर शंभो विठ्ठल 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 चित्ती अवघी बाळकाची व्याप्ती देह विसर्या पुला जवळ गीता क्षीण गेला प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी कीर्तनरूपी सेवे करता उच्चारला अभंग महान भगवत भक्त विश्ववंदनीय जगद्गुरु तुकोबार आहे यांचा साधा सोपा सरळ असा 4 चरणाचा अभंग मात्र 2 चरणाची आईचं लेकराविषयी किती प्रेम असतं याचं वर्णन 4 चरणाच्या अभंगामध्ये करतात विठ्ठल विठ्ठल मातेची या चित्ती अवघी बाळकाची व्याप्ती म्हणजे लेकराची व्याप्ती लेकराचं प्रेम लेकराविषयी असणारं वात्सल्य लेकराविषयी असणारी करुणा लेकराच्या हिताच्या विषयाचं असणारं प्रेम हे आईच्या चित्तामध्ये ठचून भरलेलं असतं आईचं काळी जरी चिरून पाहिलं तर त्यामध्ये लेकराच्या व्याप्तीशिवाय लेकराच्या प्रेमाशिवाय लेकराशिवाय दुसरं काहीच आपल्याला दिसणार नाही कारण प्रेम दाखवल्यानंतर बघा आई लेकराला प्रेम दाखवते लेकरू आईला प्रेम दाखवतं आणि ज्या वेळेस आई लेकराला प्रेम दाखवते तेव्हा तिचा देहावरती पारावार उरत नाही किंवा ती देहभान विसरून जाते
जेव्हा ती लेकराच्या सानिध्यात असते आणि जेव्हा लेकरू आईने दाखवलेलं प्रेम पाहतो ना, तेव्हा ते लेकरू आईच्या खांद्यावरून खेळायला लागतं. महाराज सांगतात अगदी त्याच पद्धतीने जसं लेकरू सर्व काही विसरून आईपाशी असतं ना, आणि जसं साऱ्या जगाचं टेन्शन, साऱ्या जगाचं दुःख बाजूला ठेवून आई लेकरापाशी वावरते ना, तसं आम्ही लेकरू आहोत. आमची संत आई आहे. आता उघड उघड महाराज आपल्याला अभंगामध्ये दिसते, उघड उघड महाराज अभंगामध्ये आई सांगतात. पण आईद्वारे महाराजांना संत सांगायचे की वात्सल्य भावना जशी आईची लेकराविषयी आहे ना, तशी भावना संताची तुम्हा आमच्यासारख्या लेकरांविषयी असते. आणि म्हणून महाराज सांगतात आम्ही लेकरू आहोत, आम्ही संत म्हणजे माय आहेत. आणि आम्ही आमच्या संतांच्या पायी काय करू तर लाडा कोरानं लोळत राहू संतांच्या पायावरती, दुसरं तिसरं कुठं नाही. हे महाराज अभंगामध्ये सांगतात. विठ्ठल विठ्ठल आहे. परंतु चिंतनाकडे वळण्यापूर्वी या ठिकाणी पहा, आज अल्पसा परिहार म्हणजे आज या ठिकाणी सर्वांना ज्ञात आहे कशा निमित्त जमलो. पण अगदीच पाहायला गेलं तर असणारे सर्वांच्या परिचयाचे हे साळुंके परिवार, आणि या साळुंके परिवारातील अतिशय प्रेमळ व्यक्तिमत्व, प्रेमानं आपुलकीनं जिव्हाळानं आपल्या माणसाला नव्हे परक्या माणसाला सुद्धा आपलंसं करण्याचं सामर्थ्य ज्यांच्या बळामध्ये होतं, मनगटामध्ये बळ होतं, असे असणारं या घराचा थोडक्यात पाया म्हटलं तरी काही वावगं ठरणार नाही. मायेनं या प्रेमानं फुलवणारं व्यक्तिमत्व म्हणजे कैलासवासी सौ रुक्मिणी संपत साळुंके या आईंचं असणारं या ठिकाणी प्रथम पुण्यस्मरण, आणि त्यानिमित्तानं असणारी या ठिकाणी संपूर्ण आपले हे साळुंके परिवार आज माईंच्या नावानं आईच्या नावाने एवढं सगळं करत आहे. खरं पाहायला गेलं जो मनुष्य जन्माला आला त्याला एक ना एक दिवस मरावं लागणार आहे. पण मरता क्षणी काहीतरी असं करून जावं की आपण गेलो ना तरी आपण नावारूपानं शिल्लक राहता आलं पाहिजे. आपण आठवणी रूपानं आपली आठवण काढली की लोकांच्या डोळ्यामध्ये घळकन पाणी आलं पाहिजे. आपली आठवण काढली की आपल्यासोबत घालवलेला प्रत्येक क्षण परिवाराला आठवला पाहिजे. आपली आठवण काढली ना की आपले क्षण, आपली आठवणी, आपलं प्रेम, आपला स्वभाव, आपलं दिसणं, आपलं चालणं, आपलं वागणं, आपलं बोलणं हे सगळं डोळ्यासमोर आल्याबरोबर कंठ दाटून येऊन नयन अगदी भरून आले पाहिजे, डोळे अगदी भरून आले पाहिजेत. एवढं माणसानं चांगलं जगावं गड्या. मरण तर प्रत्येकाला आहे, कधी कोणत्या स्वरूपात मरण येईल सांगता येत नाही, पण मरणांती आपण प्रत्येकाला एवढं आपलंसं करावं की मेल्यानंतर परक्याला सुद्धा तो व्यक्ती आपला होता असं वाटून जावं. आज खऱ्या अर्थानं पाहिलं तर आईंचं जाण्याचं हे काय वय नव्हतं, जाण्याचं वय नव्हतं. अहो ज्या वयामध्ये लेकराचे संसार सुखानं होताना पाहावे किंवा ज्या वयामध्ये लेकराचे संसार सुखानं करण्याकरता धडपड करावी, इकडं तिकडं लेकराचे संसार, लेकीचा संसार सुखी करण्याकरता लेकींचं कन्यादान करत लेकीनं आपल्या माहेरी यावं, लेकीने परत सासरला जावं, माहेरी यावं, या लेकीच्या येरझारे पाहण्याकरता पाण्याचं जे वय होतं त्याच वयामध्ये जर त्याच लेकींना स्वतःच्या डोळ्यासमोर आईला जळताना त्याच लेकीनं पाहावं तर विचार करा त्या लेकींवरती किती दुःख निर्माण होत असेल. आज पाहायला गेलं तर जाण्याचं वय नव्हतं, पण ते म्हणतात ना की तर देवाची सत्ता आहे, देवाच्या पुढं कोणाचं काही चालत नाही. आले देवाचीच्या मना आणि तेथे कोणाचे चाले ना. देवाच्या मनात आलं की देव कधी काय करेल हे सांगता येत नाही. मग महाराज देव कधी काय करेल हे सांगता येत नाही, मग देव आमच्यातनं चांगल्या माणसालाच कान येतो. जी माणसं आम्हाला हवीशी वाटतात, जी माणसं आमच्या जवळ असावी वाटतात, ज्या माणसाचं प्रेम आपुलकी जीवाला आम्हाला वारंवार मिळावा असं वाटत असतं, तीच माणसं आमच्या डोळ्यासमोर भगवंत कान येतो. काय सांगू तुम्हाला, जो आवडे सर्वांना तोची आवडे देवाला, जो आवडे सर्वांना तोची आवडे देवाला. आज दोन्हीही अगदी तीनही लेकींच्या डोळ्यामध्ये पाणी येते. आज लेकांच्या डोळ्यामध्ये, लेकरांच्या लेकींच्या डोळ्यामध्ये पाणी येते. म्हणून ताई तुम्हाला सांगू, कोण म्हणतं आई तुमच्या आमच्यामध्ये नाहीत, कोण म्हणतं बऱ्याच दिवसापासून तारीख दिल्यापासून
अगदीच मला दादा सांगत होते की त्यांच्या लेकीनं तुम्हाला बोलायचंय महाराज, की का देवाची अशी नियती, का देवाची अशी करणी की आमच्या हसत्या खेळचा परिवाराला असं तुकडं तुकडं करून वेगळं करून टाकलं हो. सांगा ना महाराज. ज्या आईचं प्रेम आम्हाला अजून मिळावं असं वाटत होतं, त्या आईला इतक्या लवकर आमच्यापासून पोरकं केलं महाराज. सांगा ना, हा कोणता देवाचा नियम आहे, हा कोणता देवाचा न्याय आहे. तर सांगू ताई, आज आईचं नाव काढल्याबरोबर लेकीच्या डोळ्यात पाणी येतं, म्हणून लेकींना सांगेन गण्यात ताड्या हो, आई कुठंच गेलेली नाही. आज तुमच्या डोळ्यामध्ये अश्रू येतंय, त्या अश्रू रूपानं आई तुमच्या आमच्यामध्ये आहेत. अजून काय असावं, कारण जिथं जिथं एखाद्याची आपण आठवण काढतो ना, तिथं तिथं ते व्यक्ती त्या आठवणी स्वरूपानं जिवंत असतो. म्हणून आज माईसाठी एवढं सगळं करत आहेत. म्हणून सांगू, माणसामुळे मरावी परिकीर्ती रूपे उरावे, आठवणी रूपानं शिल्लक असं काहीतरी करून जावं. अहो, ज्याला कळलं ना त्याच्या डोळ्यामध्ये पाणी यावं, एवढं माणसानं चांगलं जगावं बरं का. त्या बापू, नाना, आबा, ऐका, मरावं प्रत्येकाला लागणार आहे. कुणी इथं अमृत पिऊन नाही आलं. एक दिवस आपल्या ठरलेला आहे नाना बरं का, ऐका, एक दिवस मरायचंय प्रत्येकाला, जायचंय प्रत्येकाला. पण कधी विचार केलाय का हो, माणसं काय करतात, एखादा माणूस निघून गेला ना, त्याची आठवण येऊ नये, त्याची आठवण येऊ नये, त्याची आठवण आपल्याला सतावू नये म्हणून आपण काय करतो, त्याच्या सानिध्यात आलेली प्रत्येक वस्तू आपण जाळून टाकतो, विसर्जन करून टाकतो त्या वस्तूचं. आपण कपडे, त्या व्यक्तीचे कपडे असते तर आपण काय म्हणतो, नको, त्या कपड्याला पाहिलं की आठवण येते, मग जाळून टाका कपडे, कपडे जाळून टाकतो. त्या व्यक्तीने वापरलं एखादं कापड असू द्या, एखादं भांडं असू द्या, नाही पण शिवत का, त्या व्यक्तीचं आहे म्हणून. त्या व्यक्तीचे फोटो सुद्धा आपण म्हणतो एखादा दुसरा ठेवा का, बाकीचे फोटो पाहिले ना आठवण येते, आठवण येते आपण म्हणतो. मग त्या व्यक्तीच्या सानिध्यात आलेली सगळी कपडे असू द्या, फोटो असू द्या, भांडी असू द्या, आपण दूर लोटतो का, तर त्या व्यक्तीची आठवण आपल्याला तिथून येते. आणि मग त्या व्यक्तीने दिलेला जन्म, घडवलेला एवढा देह, 3.5 हाताचा देह त्याच व्यक्तीपासून मिळाला आहे. मग आपण या देहापासून दूर होतो का, मग त्या व्यक्तीची आठवण येते नाही. त्या व्यक्तीने आपल्याला सोनं नाणं घरदार दिलं, त्याच्यापासून दूर होतो का नाही. मग त्याने वापरलेला वस्तूच का, वापरलेला वस्तूच का. अहो, त्याने या देहावरती जीव लावला, या देहाला लहानाचं मोठं केलंय. खरं तर या देहापासून आपण लावायला पाहिजे होतं ना, पण नाही ना. मग का त्या व्यक्तीने हात लावलेल्या वस्तू आपण दूर कराव्या. मरावं प्रत्येकाला लागतं. मला सांगायचं एक, प्रत्येकाला इथं मरायचं, बारीक बारीक मरायचं प्रत्येकाला, जायचं एक नाही दिवस, प्रत्येकाचा क्षण ठरलेला आहे, जाणं प्रत्येकाला आहे. पण मी का म्हणते, आपण असं काहीतरी करावं की नावारूपानं राहावं. कारण आजकाल माणसाला आपण पैशानं तोलतो, श्रीमंतीने मोलतो. तर सांगू तुम्हाला, माणसाची श्रीमंती कडे ऐका हो, माणसाची श्रीमंती कधीच पैशावर नसते. सांगू तुम्हाला, हे तुमचं आमचं मत आहे. माणूस पैशानं श्रीमंत झाला म्हणजे माणूस श्रीमंत झाला असं नाही. माणसाची श्रीमंती पाहिजे असेल तर कधी त्याचा घर नाही पाहिजे. माणसाची श्रीमंती पाहिजे असेल तर कधी त्याची गाडी नाही पाहिजे. माणसाची श्रीमंती पाहिजे असेल कधी त्याचा बँक बॅलन्स नाही पाहिजे. माणसाची श्रीमंती पाहिजे असेल
तर माणूस मेल्यानंतर त्याच्या दारात जाऊन त्याच्या नावानं रडणारी माणसं पहा. त्याच्या नावानं रडणारी माणसं सांगतात त्याची श्रीमंती किती मोठी आहे, तो किती श्रीमंत आहे, त्याने माणसं किती गोळा केली, त्याच्या नावानं रडतात किती, त्याच्यासाठी गोळा होतात किती, याच्यावरनं त्या माणसाची श्रीमंती ठरते हो. आणि म्हणून नाव आपलं शिल्लक पाठीमागं राहिलं पाहिजे. उत्तमाची उरे किती मागे, उत्तमाची उरे किती मागे, एरदी माईका दुखाची जननी, एरदी माईका दुखाची मरण्याची सरे उत्तमाची उरे कीर्ती मागे. आज खऱ्या अर्थानं आई शरीरूपानं गेल्या असल्या तर नावारूपाने या परिवारामध्ये कायमस्वरूपी राहतीलच. आणि म्हणूनच आज खऱ्या अर्थाने हा अभंग घ्यावा असा वाटला. आज फार सुंदर नियोजन संपूर्ण असणारे त्यांच्या पत्त्यात त्यांचे एक चिरंजीव श्रीकांत संपत साळुंके त्यांच्या असणाऱ्या तीनही कन्या या ठिकाणी दीपालीताई, रुपालीताई, सोनालीताई. आज तीनही कन्या आईच्या नावाने एवढं सगळं करता येतो आणि ही सोपी गोष्ट नसते बरं. आणि म्हणून तर लेकीची आईसाठी माहेरात जास्त ओढ असते. जेव्हा माहेरची आई जाते किती दुःख होतं, शब्दात वर्णन करणं अशक्य आहे. आज या परिवाराला फार मोठं दुःख आहे, कारण जीवाला जीव देणारं व्यक्तिमत्व गेलं. पण या दुःखातून सावरण्याचं बळ भगवंत या परिवाराला देवो, एवढीच या ठिकाणी प्रार्थना. सुंदर असे साथीदार आपल्याला या ठिकाणी लाभलेले आहेत. सुंदर असे साऊंड सिस्टीमवाले दादा या ठिकाणी आहेत, काका या ठिकाणी आहेत. सुंदर असे या ठिकाणी असणारे संपूर्ण टाळकरी मंडळी, गायनाचार्य महाराज अभंगामध्ये फार गोड सांगतात. मातेची या चित्ती अवघी बाळकाची व्याप्ती, म्हणजे मातेच्या चित्तामध्ये लेकराच्या व्याप्तीशिवाय, लेकराच्या प्रेमाशिवाय दुसरं काही दिसत नाही. पण आपण मात्र या गोष्टीपासून मुक्तो की आईला काही कळत नाही. अहो, आपली आईची नाळ जोडली होती ना, तेव्हापासून आईला आपल्याविषयी सगळं काही कळतं. शेवटच्या श्वासापर्यंत ती फक्त लेकराचा विचार करत असते. आणि म्हणून तर लेकराचं हित कशात आहे हे जाणणारी कोण असेल तर फक्त आणि फक्त आई आहे म्हणून सांगतात. फक्त आई. का? कारण तिला वाटतं माझ्या लेकराचं चांगलं व्हावं. जगाच्या पाठीवर कुठेही गेला ना, जगाच्या पाठीवर कुठेही गेला तर कुणालाच वाटत नाही की माझ्या व्यतिरिक्त दुसऱ्याचं चांगलं व्हावं. आपण एवढे मोठे झालो, करते धरते झालो, पण आपल्याला नाही वाटत की आपल्या अगोदर शेजाऱ्याचं भलं व्हावं. वाटतं का कुणाला? वेळापूरकर मावशी कुशाल नाही म्हणते, नाही बरोबर आहे. कुणाचं भलं चांगलं आपल्या आधी व्हावं असं नाही वाटत. काय वाटतं आपल्याला? गाडी यावी ना, पण पहिल्यांदा माझ्या दारात गाडी यावी, मग शेजाऱ्याचं बघू. शेजाऱ्याने घेतलं मग बरं नाही वाटत का? देवा पहिल्यांदा मला, पहिल्यांदा मला मग साऱ्या जगाला, पहिल्यांदा मला मग साऱ्या जगाला, हे आपलं तत्व आहे. पण आईचं असं आहे की देवा माझं काही झालं तरी चालेल. जगाच्या पाठीवर कुणाला नाही वाटत की आपल्या दोघं दुसऱ्याचं चांगलं व्हावं. पण आई नावाचं तत्व असं आहे की माझं काही झालं तरी चालेल, पण माझ्या लेकराला काय होता कामा नये, माझ्या लेकराचं वाटोळ होता कामा नये.
वाही माऊलीचे चिंतन ऐसी कळवळ्याची जाती करी लाभाविन प्रीती. मग जगाच्या पाठीवरती ना कुठला मनामध्ये लाभ आहे ना कुठला स्वार्थ आहे. निस्वार्थ भावनेने लेकरावरती प्रेम करत राहते. जगाच्या पाठीवर कुठेही जाओ सगळे आपल्यावर प्रेम करतात. नाही असं नाही. लोक प्रेम करतात ना. काही लोक दिखाव्याचं प्रेम करतात, काही लोक पैशासाठी प्रेम करतात, काही लोक रंगरूप पाहून प्रेम करतात, काही लोक धनसंपत्ती पाहून प्रेम करतात. पण आई मात्र कुठलाच गुण न पाहता प्रेम करते. आपण गर्भामध्ये असताना तिला माहीत नव्हतं आपण काळा आहे, गोरा आहे, नकटा आहे, होकटा आहे. तेव्हापासून ती प्रेम करते आपल्या. मग काय प्रेम असेल तिचं. तिच्या प्रेमाची तुलनाच होऊ शकत नाही. आणि तिचं एवढं प्रेम आहे, ठेच लागे माझ्या पायाला, अश्रू येती तिच्या डोळ्याला. ठेच लागे माझ्या पायाला, अश्रू येती तिच्या डोळ्याला. जन्म दिला आईने मला, थोर उपकार तिने केला. जन्म दिला आईने मला, थोर उपकार तिने केला. एवढा मोठा उपकार केलाय की ठेच जर लेकराच्या पायाला लागली तर डोळ्यातनं पाणी मात्र कोणाच्या येतं? आईच्या येतं. का माहित आहे का? अनमोल जन्म दिला ग आई, तुझे उपकार फिटणार नाही. अनमोल जन्म दिला ग आई, तुझे उपकार फिटणार नाही. अनमोल जन्म दिला ग तुझे उपकार भेटणार नाही. अनमोल जन्म दिला ग तुझे उपकार भेटणार नाही. आई तुझ्या मूर्तीवाणी या जगात मूर्ती नाही. आई तुझ्या मूर्तीवाणी या जगात मूर्ती नाही. अनमोल जन्म दिला ग आई, तुझे उपकार फिटणार नाही. अनमोल जन्म दिला ग आई, तुझे उपकार फिटणार नाही. अनमोल जन्म दिला ग तुझे उपकार भेटणार नाही. अनमोल जन्म दिला ग तुझे उपकार भेटणार नाही. बालपणी मी खेळत खेळत दिसत होतो ताना, अमृताहुनी गोडाई पाजलास पाना. अमृताहुनी गोडाई पाजलास पान. आई तुझ्या या उपकाराची, ओ आई तुझ्या या उपकाराची कधी जाणीव झाली नाही. अनमोल जन्म दिला ग आई, तुझे उपकार फिटणार नाही. अनमोल जन्म दिला ग आई, उपकार फिटणार नाही. अनमोल जन्म दिला ग तुझे उपकार भेटणार नाही. अनमोल जन्म दिला ग तुझे उपकार भेटणार नाही. अनमोल जन्म दिला ग आई तुझे. काय म्हणतात, एवढा मोठा अनमोल जन्म दिला की त्याचे उपकार कधी फेडू शकणार नाही. एवढं प्रेम आईचं असतं. पण आई आहे तोपर्यंत आईचं प्रेम कळतं का? तुम्ही सांगा. आई आहे तोपर्यंत आईचं प्रेम कळत नाही. ताया हो, आपण जोपर्यंत आईच्या सानिध्यात आहे तोपर्यंत आईची माया कळत नाही. एकदा का डोक्यावरती अक्षता पडला, एकदा का लग्न होऊन परक्याच्या घरी जावं लागलं ना, आणि तिथं गेल्यानंतर प्रत्येक क्षणाला जेव्हा आईची आठवण येते तेव्हा कळतं की आईची किंमत काय असते. अहो, माहेरी असताना आई जेवणाचं ताट सुद्धा आपल्याला उचलू देत नाही. माहेरी असताना आपण जागेवर बसून असतो. आई येताना पाणी आण ग, आई येताना तेवढं जेवायला ताट आण ग, आई येताना माझं दप्तर तिथं राहिलं ते दप्तर घेऊन, माझं सामान तिथं राहिलं सामान घेऊन. हक्कानं सांगू शकत होतो. पण सासरी गेल्यानंतर स्वतःची कामं मात्र स्वतःला करावी लागणार. तिथं हक्क कोणावर बजावून जमत नाही. पण तेव्हा कळतं आईची किंमत काय आहे. आई आपल्या सगळं हातात आणून देते, पण कधी इकडचं तिकडे आपल्याला काही बोलत नाही. कधी वळण लावण्याकरता थोडं वर खाली बोलली असेल, पण तिच्या अंतःकरणातलं प्रेम कधी आपल्याविषयी संपत नाही. आणि म्हणून तर ती आई आहे. म्हणून ती आई, आईची माया नाही कळत आपल्याला. आणि म्हणून म्हणतात ना, आई आहे तोपर्यंत माया कळत नाही. आई गेली ना मग आपल्याला कळतं आईची किंमत काय आहे. मग वाटतं कशाला गेली आई तू स्वर्गाला, कोण वागेल तुझ्या या बाराला. कशाला गेली आई तू स्वर्गाला, कोण वागविल तुझी या बाळाला. 9 महिने 9 दिवसांची स्वारी कशी तू केली, संकट तुझला आले असता पदराला बांधून नेली. 9 महिने 9 दिवस
माणसाची स्वारी कशी तू केली, संकट तुझला आले असता पदराला बांधून नेली, सोडून गेली तुझी या बाळाला, कोण वागविल तुझी या लेकराला, कशाला गेली आई तू स्वर्गाला, कोण वागविल तुझी या बाळाला. सांग, एखादी वस्तू जोपर्यंत आपल्या जवळ, एखादी गोष्ट जोपर्यंत आपल्या जवळ आहे तोपर्यंत त्या गोष्टीची किंमत आपल्याला कळत नाही. लाईट गेल्यानंतर कळतं आपल्याला. फोन चार्जिंग लावायला पाहिजे होता, बॅटरी चार्जिंग लावायला पाहिजे होती, पण कधी लाईट गेल्यानंतर कळतं. मग तेव्हा कळून काय उपयोग आहे हो? मग आधी समजलं पाहिजे. तो व्यक्ती गेल्यानंतर त्याच्याविषयी प्रेम करण्यापेक्षा आधी जिवंत आहे ना तोपर्यंत त्याला जीव लावलेला किती चांगला आहे, पण हे आपल्याला कळत नाही. म्हणून आईचं प्रेम असं आहे, न मोलण्यासारखं, न बोलण्यासारखं, न तोलण्यासारखं, एवढं मोलाचं प्रेम. आणि म्हणून महाराज सांगतात की आईच्या चित्तामध्ये लेकराच्या व्याप्तीशिवाय दुसरं काही नसतं. अभंगाच्या चित्ती मातेची या चित्ती मातेची या चित्ती मातेची या चित्ती मातेची आरती मातेची आरती मातेची आरती मातेची आरती अवघी बाळकाची व्याप्ती अवघी बाळकाची व्याप्ती रिया फुला देहवी तरी आपुला देहवी तरी आपुला देहवी तरी आपुला या चित्ती अवघी बाळकाची व्याप्ती, म्हणजे सतत लेकराचा विचार, बाकी कोणाचा विचारच नाही. आणि एवढा विचार बघा की आईचं प्रेम, आईचं वात्सल्य एवढं मोठं असतं. तुका म्हणे माता वाहे तानुल्याची चिंता, लेकराची एवढी काळजी की ज्ञानोबरांच्या ज्ञानेश्वरीमध्ये आईचं ममतेचं एक उदाहरण आलेलं आहे. तुम्हाला उदाहरण सांगते ऐका. ममतेचं उदाहरण की आई लेकराकरता काय काय करू शकते, स्वतःचा देह कसा विसरू शकते. एक टिटवी, त्या टिटवीची पिलं काय झाली, टिटवीची 2 अंडी होती, त्यातून 2 पिल्लंसुद्धा बाहेर आली. तिने चांगली सांभाळत होती. आता नुकतीच बाहेर निघाली होती समुद्राच्या काठी, ती पिल्लं शाबूतमध्ये ठेवली होती आणि बरोबर खाऊ शोधायला जायची, खाऊ घेऊन यायची आणि बरोबर पिल्लांना चालायची. बघता बघता दिवस जात होते, पण पिल्लांना अजून एवढं काही चालता वगैरे येत नव्हतं, बाहेर जाता येत नव्हतं. तिला वाटायचं की जाऊ पण नाही आपल्या पिल्लांना बाहेर, का अजून लहान आहेत. आईला वाटतं का नाही, छोटंसं लेकरू जरासं कुठं चुकीच्या जागेवरती, एखादा चूल आहे तिथं, गॅस आहे, अशा जागेवरती जर जायला लागलं त्याला भाजेल, त्याला पोळेल, त्याला त्रास होईल म्हणून आईचा जीव खाली बरं होतो का नाही. मग सारखं लक्ष ठेवून असते, नको बाबा तिकडं जायला नको, इकडं हे करू नको, तिकडे हे करू नको. ते लेकरू जाऊ नये म्हणून नाही, तर लेकराला काही बरं वाईट होऊ नये म्हणून वाईट वाटत असतं. बरोबर. हां, विठ्ठल 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 आणि आईची ममता काय आहे हे फक्त आईलाच कळू शकते. आता लेकरू रडायला लागलं, ते बाळ रडायला लागलं की सगळे त्याच्याकडे पाहायला लागले, आहे का नाही. आता काही लोकांच्या ज्याला मातृत्वाची जाणीव नाही ते काय म्हणतील, तिला मात्र काय वाटेल, अरे माझं लेकरू रडते, तिच्या मनामध्ये नाही वाईट येणार का, कारण हे आईचं प्रेम आहे, आईचं वात्सल्य. त्या टिटवीची पिलं बरोबर समुद्राकाठी एके दिवशी ती गेली खाऊ शोधण्याकरता, आणि समुद्राचं काय आपल्याला गणित सांगता येत नाही, कधी पण भरतीनं अटी येऊ शकते. तो समुद्र आहे बरं का, तो समुद्र आहे. माणसानं समुद्रात सारखंच असावं, कुणी आपला अंदाज नाही लावला पाहिजे असं राहावं.
कुणी अंदाज नाही बांधला पाहिजे हा तसा आहे हा असा आहे. हो दिसायला साधं बोळ दिसायचं पण काम असं करायचं. कुणी नादच नाही केला पाहिजे आपला जवळच नाही आलं पाहिजे. हो लोकांना वाटलं पाहिजे सभ्य दिसतोय पण कार्यक्रम करताना मात्र शांतीत क्रांती. काय सांगितलं शांतीत क्रांती. लय कालवा करायची गरज नसते. आपण काय करतो माहितीये का आपलं काही काम कधी कधी अर्ध करा तर माहितीये का गावभर बोबाटा करायचा त्यात कसं होणार आहे. या कार्यक्रमाचं सप्ताह हे भजनाचं सोडा ते वेगळं झालं पण आयुष्यात तुम्हाला काही मिळवायचं असेल ना तर गावभर बोबाटा पहिल्यांदा करायचा नाही. काही मिळवायचं असू द्या तुम्हाला गाडी घ्यायची ना जोपर्यंत गाडी दारात येत नाही तोपर्यंत कुणाला सांगायचं नाही. हा पण आपलं कसं स्टेटस ठेव बेजार थांबा दाखवतो एकेकाला. आज नाही उद्या दारात आली ना मग काही खरं आहे. ती लोक लगेच लिंबू मीठ मिरच्या उळून फेकतात. 7 जन्मात गाडी येत नाही आपल्या दारात मग कसं करायचं. हा म्हणे तिकडे लई लक्ष देऊ नका ते पण काही खरं नाही. पण मला सांगायचं एक की लोकांच्या निगेटिव्ह ज्या भावना असतात वाईट भावना असतात त्या लगेच आपल्यावरती प्रभावकारी असतात. म्हणून लगेच कोणाला कुठलंही काम होऊ द्या. माझं एक तत्व आहे बाबा मी इथपर्यंत आले नाही कधी कोणाला सांगत नाही. कुठली गोष्ट असू द्या आपल्याला ती गोष्ट मिळवायची असेल लगेच सांगायची नाही अजिबात नाही. एवढ्या गाड्या आमच्याकडे आहेत ना गाडी घेतल्यानंतर जेव्हा दारात गाडी आली माझ्या आईनं गाड्या पुजल्या ना 4-5 गाड्या तेवढ्या सुद्धा गाडी आईने जेव्हा पुजली ना तेव्हा स्टेटस टाकलं गाडी आणली. त्याच्या आधी नाही. आपण जेव्हा स्टेटस आधीच बोबाटा करेल ना काही खरं नसतं बरं का महिला मंडळ. आणि म्हणून आपलं पोरगं शिकत असेल पुढं जात असेल सगळं गाव जळतंय काय थांबा थोडा दिवस थांबा माझा एक्का मैदानात उतरू द्या. लोक लगेच कुडकुड्या करतेत एक्क्याला बाहेरच येऊ देत नाहीत आपल्या. म्हणून सांगायचं नसतं बरं का. आधीची लोक बघा जुनी ही आपल्या टोपीवाली माणसं म्हणजे जुना काळ. तुमच्या काळात होतं का बाबा तसं. हां नाही तुमच्या काळात स्क्रीन टचचं फोनच नव्हतं तर स्टेटस कुठनं येणार आहे. ते आपलं बटनाचं फोन त्याच्यावर कुठनं स्टेटस ठेवता हो. घेतलं तर गावाला कळल्यानंतर मग बाकीच्याला कळत होतं की बाबा गाडी गावात आली किंवा काही नवीन काही घेतलं तर दारात आल्यावर कळत होतं. पण आता तसं राहिलं नाही आधीच बाबा. म्हणून सांगायचं नसतं बरं. समुद्रासारखं माणसानं राहावं शांत राहावं पण कुणी अंदाज नाही घेतला पाहिजे. आता पहा की समुद्राला कधी काही होऊ शकतं. ही खाऊ आणण्यासाठी जशी गेली समुद्र अचानक एवढं पाणी वाढलं ते पाणी बरोबर जिथं तिची पिल्लं होती त्या पिल्लापर्यंत पाणी आलं. पिल्लाच्या पुढं पाणी गेलं आणि ते पिल्लं पाण्यामध्ये वाहून गेली. आता टिटवी आली. आता टिटवी आल्यानंतर टिटवीची पिल्लं सहसा आपल्याला जमिनीवरच असतात बरं का. टिटवीची पिल्लं जे शेतकरी आहेत ना ओरिजिनल शेतकरी सांगते ओरिजिनल शेतकरी नाही तर शहरात राहिला आणि नुसतं नावापुरती शेती आहे त्यांना नाही कळणार. जे ओरिजिनल शेतकरी दररोज शेतात जातात त्यांना माहीत असेल. शेतामध्ये आपल्याला टिटवीची अंडी वगैरे दिसतात आहे का नाही बघितलेत का शेतकऱ्या. हां बघितलेत बरोबर. ते मातीच्या कलर सारखे असतात. माती आहेत का ती टिटवीची अंडी आहेत हे सुद्धा आपल्याला ओळखू येत नाही. मग बाबा आपल्या जुन्या काळात म्हणतात बघा की टिटवीची अंडी खाल्यावर काय होतं. हां झोप येत नाही. काय झोप येत नाही बघा बरोबर उत्तर दिलं. काय म्हणाय आपल्याकडं टिटवीची अंडी खाल्ली तर झोप येत नाही. बरं टिटवीची अंडी खायला कोण जाणार रे. जात नाही. कोण जात नाही का माहिती का ही मन पसरवली म्हणून. हां टिटवीची अंडी खाल्ल्यावर झोप लागत नाही असं कुठं असतं वय. पण का सांगू त्या पिलांना त्या अंड्याला संरक्षण नाही कसलंच का ते जमिनीवर असतात. आणि माणसं अशी आहेत आता बोलले असते पण जाऊ द्या आपण इथं गादीवर उभा. माणसं अशी आहेत की माणसं कशालाच सोडत नाही. पण त्याला सोडतील का तुम्ही सांगा. चवीचं असल्यावर काही चालतंय माणसाला फक्त जिबीला काय पाहिजे कोण म्हणलं बरं चव पाहिजे. चवीचं असेल तर आवडीनं खाते मग काही असू द्या. म्हणून ते मन काय पसरवली की टिटवीची अंडी खाल्ली की काय होतं झोप येत नाही. उगाच खाऊन बिऊन बघता आलं परत राडा होईल. लय महाराजाचं पण ऐकायचं नाही. काय मला कळलं ना कसं नाहीच म्हणतो सगळं. माझं ऐकायचं नाही म्हणलं कीर्तन गेलं की डोक्यावरनं. काही गोष्टी ऐका काही गोष्टी सोडून द्या. विठ्ठल विठ्ठल टिटवी आली खाऊ शोधून खाऊ घेऊन आली पिल्लांसाठी ओरडते पण पिल्लं कुठं दिसना.
पिल्लं कुठेच दिसेना. इकडं तिकडं सगळीकडं पाहिलं. ऐका मातृत्व काय असतं. सगळीकडे पिल्लाला शोधलं, पिल्लं सापडे ना. मग ज्या जागी पिल्लं ठेवली त्या जागी जाऊन पाहिलं तर तिथं जरा ओलसर झालं होतं. तिने जरा समुद्राकडे पाहिलं, परत थोडी पुढं माती पाहिली, सगळी ती रेत वगैरे पाहिली तर सगळी ओली झाली होती. तिने ओळखलं, या समुद्रानं माझी पिल्लं खाऊन टाकली, या समुद्रानं माझी पिल्लं गिळली म्हणे. एवढा वाईट वाटलं तिला, एवढा राग आला. तळपायाची आग मस्तकाला गेली, लाल बुंद झाली आणि परत समुद्राकडे जावं, समुद्राला ललकारावं, समुद्राला धाक द्यावी, समुद्राला म्हणावं, ए समुद्रा तुला सांगते बघ, माझ्या वाकड्यात जाऊ नको, तुला सांगते माझी पिल्ला मला परत कर. अरे माझ्या पिल्लानी काय केलं तुझं वाकडं? म्हणून माझी पिल्ला गिळलास रे. अरे कसला समुद्र असलाय, दिसायला तर शांत आहे रे, पण आतून असला कसला निर्दय आहे. माझी पिल्ला खाल्ली का तू? माझी पिल्ला मला परत दे. समुद्र मात्र शांत आहे. समुद्राचं शांतपण तिने पाहिलं आणि तिला राग आला आणि तिने ललकारावं समुद्राला, म्हणा, ए समुद्रा, जर माझी पिल्ला आत्ताच्या आत्ता मला परत नाही दिली तर तुझ्या समुद्रामध्ये एक पाण्याचा टिपका सुद्धा राहायचा नाही, एक पाण्याचा थेंब सुद्धा राहायचा नाही. असं म्हटल्यानंतर विचार करा ना, काय झालं. टिटवी समुद्राला ललकारते, समुद्राला म्हणते तुझ्यामध्ये एक पाण्याचा थेंब सुद्धा राहणार नाही. इथं अख्खी दुनिया पाण्याचा उपसा करते तरी पाणी संपलेलं नाही. समुद्राची खोली किती आहे हे लोकांना माहीत नाही. त्या समुद्रातलं पाणी काढणं सोपं आहे का तुम्ही सांगा? नाही सोपं. पण ललकारते का? अंतकरणातलं मातृत्व पेटून उठलंय. मातृत्व पेटून उठलंय आणि मातृत्व सांगतंय की माझी पिल्ला आत्ताच्या आत्ता मला परत कर. ए समुद्रा, सांगते तुला, माझी पिल्ला मला परत कर, नाहीतर तुझं काही खरं नाही. समुद्राने मनातल्या मनात हसावं, एवढीशी टिटवी माझं काय वाकडं करणार आहे, एवढीशी टिटवी माझं काय वाकडं करणार आहे. समुद्राला, अहंकाराला बघूच काय करते, किती पाणी उपसते, किती पाणी काढते. बघूच म्हणल्या टिटवीने काय केलं माहिती का? समुद्रा शेवटचं सांगते, माझी पिल्लं दे. समुद्रा, समुद्रा पिल्लं दे, समुद्रा करत पळत समुद्रात जावं, चोचीनं पाणी घ्यावं आणि वाळवंटात येऊन टाकावं. समुद्रातलं पाणी उचलावं आणि इकडं परत रेतमध्ये, मातीमध्ये आणून टाकावं. पण शेवटी ते समुद्राच्या कडची रेत आहे, इकडं पाणी आणून टाकलं की जमिनीतनं पाणी आहे असं समुद्रात कळतं घ्यावं. असं असं लक्ष देणं आहे का? तुम्हाला कळलं कीर्तन तर माझं कीर्तन आहे, नाहीतर काही उपयोग नाही. खालून पाणी आहे असं समुद्रात जायचं. टिटवीने चोचीने पाणी उपसायला चालू केलं. समुद्राला, अहंकाराला, एवढीशी टिटवी माझं काय वाकडं करणार आहे, एवढीशी टिटवी माझं काय वाकडं करणार आहे. पण झालं आता ऐका, एखाद्याने जर ठरवलं की मला ते करायचं आणि त्याच्या अंतकरणात जर जिद्द असेल ना तर तो आभाळाला सुद्धा गवसणी घालू शकतो. त्याच्या मनगटात असणाऱ्या बळानं आणि त्याच्या अंतकरणात असणाऱ्या जिद्दीनं समुद्राला सुद्धा तो काय करू शकतो, पाणी उपसून टाकू शकतो. हे टिटवीनं दाखवून दिलं. टिटवीने पळत जावं, पाणी उपसवून टाकावं, पण पाणी पुन्हा जात होतं. पण टिटवीची ही धावपळ पाहिली तिच्या पाहुण्या रावळ्यांनी. कोणी? तिच्या पाहुण्या रावळ्यांनी. तिचे पाहुणे रावळे म्हणजे ती काय माणसं होती काय? अहो आपली पाहुणी रावळी संकटात पडले आपण बघत नाही, कारण आपण कोण आहे? तुम्ही कोण आहे ते तुमची तुम्हीच बघा. कोण आहे आपण? माणूस आहे. आपण माणूस आहे म्हणून काय आपण एखाद्याच्या मदतीला नाही जाणार, पण ते प्राणी आहेत. आणि आजकालच्या कलियुगातल्या प्राण्यांनी दाखवून दिलं हो की प्राणी एक वेळ विश्वासू निघतील, प्राणी एक वेळ मालकाचा साथ देतील, पण माणसं माणसाचं साथ देणार नाही. हे सध्याच्या घडीला प्राणी दाखवून देतात. प्राणी सुद्धा वफादार आहेत आता बरं का, प्राणी सुद्धा. आणि मग प्राणी म्हणजे त्या पाहुण्या रावळ्यांनी पाहिलं, मोर, टिटवीचे सगळे पाहुणे, टिटवीच्या पाहुण्याने पाहिलं, पाहुणे रावळे, शेजापाजारी, मोरानं, बदकानं, कमळा, ते सगळ्यांनी पाहिलं. सगळ्यांनी विचार केला काय म्हणे की आपली पाहुणी संकटात असताना आपण शांत कसं बसायचं. मग चला मदतीला. सगळे जेवढे पक्षी होते ना सगळे मदतीला गेले. पक्षी मदतीला गेले हो. आणि समुद्राच्या कडेला पक्ष्यांची रांग झाली, रांग. सगळ्या समुद्राच्या कडेला पक्षी. आणि पक्ष्यांनी प्रत्येकाने टिटवीचं बघून चालू केलं. पाणी चोचीनं उपसायचं आणि बाजूला नेऊन फेकायचं, चोचीनं काढायचे आणि बाजूला नेऊन फेकायचे. आणि बघता बघता हे त्यांच्या महत्त्वाच्या कार्यकर्त्यांपर्यंत बातमी गेली. महत्त्वाचा मेन कार्यकर्ता, तसा तो कार्यकर्ता सगळ्याचाच मेन आहे बरं का, देवासकट माणसासकट सगळ्याचाच मेन कार्यकर्ता आहे. पण तो आत्ता दिसत नाही म्हणून बरं आहे.
दिसत नाही, नाही तर आता दिसला असता तर लोकांनी सोडला नसता. मेन कार्य करता नुसते हातात चिपळ्या गळ्यात वेणा नारायण 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 नारायण. नारद मुनीने पाहिलं आणि नारद मुनी पळत गरुडाकडे, ओ गरुडा कळतं का तुम्हाला? एवढे मोठे तुम्ही, तुमच्या राज्यात काय चाललंय तुम्हाला कळत नाही का? तुमची प्रजा किती संकटात आहे तुम्हाला दिसत नाही का? तुमचे लोक किती अडचणीत आहे तुम्हाला दिसत नाही का? माझ्या लोक आणि अडचणीत काय अडचणीत? सगळी हकीकत सांगितली की समुद्राकडे सगळे पक्षाची रांग झाली. काय झाले जम बघा. आणि गरुडानं यावं. आता गरुड म्हणजे विष्णुदेवाचं वाहन. गरुडानं येऊन पाहावं तर टिटवी पुढं जाऊन टिटवी काय करते? पाणी उपसते. तिच्या पाठीमागं सगळे बरोबर तेच करते. असं का? तर टिटवीला जाऊन विचार, का गं माई तू असं का करते? टिटवीने सांगावं, या समुद्रानं माझी पिल्लं गिळलेत. जोपर्यंत समुद्र माझी पिल्लं मला परत करत नाही तोपर्यंत मी थांबणार नाही. एकतर समुद्र राहील नाहीतर मी राहील. अगं तू एवढी एवढीशी, समुद्र केवढा, कशाला त्याच्या नादी लागते? नाही नाही नाही, मी त्याच्या नादी लागायचं त्याचा माझा काही संबंध नाही. पण माझ्या पिलाच्या वाकड्यात का गेला? माझ्या पिलाला का गिळलं? अहो एका मातृत्वासाठी, एका आई होण्यासाठी काय काय करावं लागतं याला काय कळणार आहे? 9 महिने या लेकराला पोसलं. अहो काय काय केलं या पिल्लांकरता. आणि ही पिल्लं जर असंच गिळून टाकत असेल तर याला मातृत्वाची किंमत नाही. मला माझी पिल्लं पाहिजेत. गरुडाला पाहुणीची दया आली. गरुडानं विचार केला, आपल्या पाहुणीसाठी आपल्याला काहीतरी करावं लागते. आडीनडीला हीच आपल्या उपयोगाला येणार आहे, हीच आपल्याला मदत करणार आहे. मग आपण आपल्या मालकाकडे जाऊ, विष्णुदेवाकडे जाऊ. बघा कुठं ना कुठं लिंक चालू आहे विष्णुदेवाकडं. जसं एखाद्या मोठ्या व्यक्तीकडे जायला अशा लिंका लावावं लागतात ना, तसंच आहे. विष्णुदेवांकडे गेले. विष्णुदेवाला म्हणे तुम्ही काय तर करा. विष्णुदेव म्हणले मी केलं असतं, पण अवघड असं आहे की समुद्र म्हणजे विष्णुदेवाचं कोण आहेत? कोण आहेत? बरं जाऊ द्या. समुद्र मंथनामध्ये 14 रत्ने निघाली. त्यातले एक रत्न म्हणजे विष्णुदेवाच्या पत्नी, ज्यांचं नाव काय आहे? लक्ष्मी माता. काय नाव आहे? लक्ष्मी माता. लक्ष्मी माता समुद्रातून निघाल्या म्हणजे समुद्र लक्ष्मी मातेचं कोण झाले? कोण? आता काय करावं? कोण झाले? वडील. वडील नाती कळते ना तुम्हाला? नाती हां वडील झाले. आणि आता लक्ष्मी मातेचे वडील झाले. मग विष्णुदेवाचे कोण? सासरे. विष्णुदेवाचे सासरे. विष्णुदेव म्हणले मी गेलो असतो, पण जावयानं एवढं सगळं असून सासऱ्याच्या दारात जाणं बरं दिसत. हुंड्यात लय दिलंय त्यांनी, अजून लय दिलंय. आता गेलं म्हणजे आता म्हणते अजून काय जावायला कमी पडलं? फॉर्च्युनर दिली, थार दिली, BMW दिली, एवढं सोन्यासारखं वैकुंठ दिलं, अजून काय पाहिजे म्हणे? आणि एवढी सोनं देणारी बायको दिली, लक्ष्मी दिली. आता काय मग मागायला गेलो तर आपलं काही खरं आपल्याला दणकाच आहे. मग मी नाही जाऊ शकत म्हणे. तसं नका करू विष्णुदेवा, तुम्ही तर हे करू शकता. कुठं ना कुठं लिंक आहे बघा, कुठून कुठं. मग आता विष्णुदेवानं ठीक आहे म्हणावं, बघू. सासरे बुवाने ऐकलं तर ऐकलं, कारण अगोदरच्या सासऱ्यांचा जरा धाक होता हो. आता सासऱ्याचा धाक राहिला. मावशी नाही म्हणते, आता मला काही माहित बाबा, आपल्याला काय त्याचा काही संबंध नाही. पण ते तुम्ही म्हणताय म्हणजे अनुभव आले अंगा, ते या जगा देत असे अनुभव, बाकी काही नाही. आणि मग विष्णुदेव गेले कुणाकडे? सासरे. ओ सासरे बुवा म्हणे काय हो जावाय बापू, आला का माझ्याकडं? एवढं सगळं दिलं. अहो मला वाटलंच तुम्ही तसं म्हणाल, पण त्याच्याकरता नाही आलो. मग मी आलो याच्याकरता की काही नाही हो, माझ्या गरुडाने मला प्रार्थना केली, मला ऐकावं लागेल की एका टिटवीची पिलं तुम्ही काय तुमच्यामध्ये आले तेवढी ती परत करून टाका. काय जावाय बापू, वेड लागलं तुम्हाला? वेडे झाला का तुम्ही? म्हणे का माझ्यात आलेल्या मोठ्या मोठ्या गोष्टी परत गेल्या नाही, आणि तर एवढीशी टिटवीची पिल्ल तिला कुठून परत देऊ? नाही शक्य, द्यावीच लागतील तुम्हाला. अहो पण नाही शक्य, कुठून शोधून द्यायची ते मला सांगू नका. पण तुम्ही पिल्ल नाही दिली तर तुमचा शेवटचा दिवस. अहो पण टिटवी काय करणार आहे? नाही ती काय करणार आहे हे पाहू नका. तिचं मातृत्व जागो झालंय, मातृत्व जागं झालंय. आणि मातृत्व काय काय करायला हवे हे सांगता येत नाही. मातृत्व देवाला सुद्धा हरवू शकतं. मातृत्व देवाला सुद्धा हरवू शकतं, एवढं सामर्थ्य मातृत्वामध्ये. तुम्ही काय मातृत्वाचं गणित घेऊन बसला हो? देऊन टाका पिलं. आणि फार
समजवल्यानंतर वाईट वाटलं आणि समुद्रानं टिटवीची पिल्लं आहे अशी टिटवीला परत केली. जशी पिल्लं परत आली ना टिटवी आनंदानं उड्या मारायला लागली. एवढा आनंद चेहऱ्यावर तिच्या झळकत होता. काय बोलावं काय ते सुचत नव्हतं. अहो शरीर घामाघूम झालं होतं, शरीराचं रक्तबंब झालं होतं का. नुसती पळत होती समुद्राकाठी, नुसती पळत होती का माझी पिल्लं बाहेर निघली पाहिजे, पिल्लं आली पाहिजे. आणि जशी पिल्लं आली देहभान विसरून गेली. तिला काय बोलावं काय करावं हे सुचेना. का कारण लेकराचं प्रेम तिला दिसू लागलं. आणि म्हणून महाराज सांगतात देह विसरिया पुला, 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 देह विसरिया पुला. जवळी घेता सीन गेला, जवळी घेता सीन गेला, सीन गेला. देह विसरिया पुला, देह विसरिया पुला, जवळी घेता नीन गेला, जवळी घेता नीन गेला, गेला देह विसरिया पुला, विसरिया पुला. आणि म्हणून देहभान विसरून जाते. कोणासाठी लेकरासाठी एवढं प्रेम त्या आईच्या अंधकरणात आहे जेवढं प्रेम कुणापाशीच नाही. म्हणून महाराज सांगतात की दावी प्रेम भाते आणि अंगावरी चढते. नुसतं लेकराने प्रेम दाखवलं, आईने प्रेम दाखवलं की लेकरू सुद्धा अंगा खांद्यावरनं केलं जातं. हे मातृत्व. मला या उदाहरणातून ना या जे उदाहरण सांगितलं या उदाहरणातून बऱ्याच गोष्टी तुम्हाला पटवून द्यायच्या होत्या. एकी ठेवा, आपल्या माणसात एकी ठेवा, कारण आपलीच माणसं आपल्या कामाला येणार आहेत. तुम्हाला सांगू आपल्या दातानं आपली जीभ चावल्यानंतर आपण दात पाडतो का. नाही पाडत, कारण आपलीच दात आहेत आणि आपलीच जीभ आहे. मग आपल्या जिभेला आपल्या दाताला का आपण हे करायचं, कारण ती आपली आहे बरोबर. तशी काही काही माणसं आपली असतात, चाले त्यांच्याकडनं चुका विसरून जायच्या असतात आणि पुढं सोबत त्यांना घेऊन पुढं जायचं असतं. कारण शेवटी आपलेच माणसं. आपल्याला काय झालं ना परकी माणसं किती आपण कमवली ना, तर जेव्हा आपल्याला काय होईल तेव्हा त्या परक्या माणसाच्या डोळ्यात नाही तर आपल्या माणसाच्या डोळ्यामध्ये पाणी येणार आहे. म्हणून पहिल्यांदा आपली माणसं तरी आपण जपलीच पाहिजेत. मग काही का असे ना, पहिली गोष्ट एकत्र राहणं, दुसरी गोष्ट चांगलं मिळून मिसळून राहणं. कारण कोण दिवस येईल कैसा नाही देहाचा भरोसा. या देहाचा भरोसा नाही, म्हणून सगळ्यांना गोडीनं प्रेमानं आनंदानं वागवा. आणि आता तुम्ही म्हणताल महाराज तुम्ही म्हणताय सगळ्याला आपलंसं करून एकत्र घेऊन पुढं चालायचं असं तुम्ही सांगताय, असंही म्हणताय. आणि परत तुम्हीच म्हणताय की माणसापेक्षा प्राणीसुद्धा चांगले आहेत. असं का. तर काही काय प्राणी खरेच वफादार असतात हो. आणि खरं सांगायचं गेलं आज माणसं प्राण्याला एवढं जीव लावतात. त्या जीव लावल्यामुळंच काय होतं तर सांगायला गेलं तर सध्या महाराष्ट्रात चर्चेचा विषय म्हणजे काय माहीत आहे का, तर बैलगाडा शर्यत आहे ना. बैलगाडा शर्यत. आणि त्या बैलगाडा शर्यतीमध्ये कधी कोणाचा नंबर लागेल सांगता येत नाही. जो मेहनत करेल ज्याचं नशीब असेल त्याचा तिथं नंबर आल्याशिवाय राहणार नाही. आणि आताच नुकता ज्या बैलगाडा शर्यतीमध्ये ज्या जोडीचा नंबर आलाय, ज्या बैलाचा नंबर आला ना, ते मालक तर रडू रडू सांगतंय की माझ्या घराला जायला रस्ता नाही, मला फॉर्च्युनर गाडी या बैलामुळं मिळाली. म्हणजे काय जीवाला त्याच्या वाटत असेल हो, की जे आपल्याला मिळालं नाही त्या बैलामुळं आपल्या दारात येते. रस्ता नाही साधा आणि फॉर्च्युनर दारामध्ये आले, हे नशीब आहे. ह्या प्राण्याला लावलेल्या जीवाचं मोल आहे. आणि म्हणून तर प्राण्याला जीव लावला ना कधी तो आपल्याला धोका देणार नाही, कधी आपल्याला त्याचा फायदाच होणार आहे. मग तो कुठलाही प्राणी असू द्या. म्हणून प्राण्यांना सुद्धा कारण भूतदया गायी पशूंचे पालन महाराज सुद्धा सांगतात. म्हणून आपल्याला काय केलं पाहिजे, प्रत्येक प्राणी मात्रावर दया केली पाहिजे, प्रत्येकाला चांगलं वागून चांगलं बोलून राहिलं पाहिजे, प्रत्येकाला आपलंसं केलं पाहिजे. आणि एवढं करत असताना एक महत्त्वाचं केलं पाहिजे, या जीवाच्या उद्धाराकरता हातानं टाळी आणि मुखानं नाम घेतलं पाहिजे. विठोबा ज्ञानाबाई माझी अनाथाची ज्ञानाबाई माझी अनाथाची माय, ज्ञानाबाई माझी
कुणाला आई म्हणतात माहित आहे का? योग्याची माऊली साधकाची मायबाप. साधकाचे माये बाप दरुशने हरिताप सर्वांभूती सुखरूप ज्ञानोबा माझा. ज्ञानोबरांना काय म्हणतात? आई म्हणतात. आई हो सांगू, ज्या ज्ञानोबरांना आई मानलंय ना त्याच ज्ञानोबरांना कितीतरी कष्ट आमच्यासाठी आपल्यासाठी खाव्या लागलेत. ज्या ज्ञानोबरांचा आज एवढा गुणगौरव होतो, ज्या ज्ञानोबरांचा दारातला पिंपळ सुद्धा सोन्याचं आहे, ज्या ज्ञानोबरांचा कळस सुद्धा आता सोन्याचं आहे, त्याच माझ्या ज्ञानोबरांना एक वेळचं जेवण सुद्धा मिळालं नाही. मिळालं जेवण सुद्धा मिळालं नाही. कितीतरी त्रास सहन करावा लागला. अहो विचार करा ना, माझे ज्ञानोबरा विश्वाची माई झाले, पण विश्वाची माई होण्याकरता बहीण रूपी आई जवळ आली. जेव्हा या समाजाच्या त्रासानं कंटाळलं माझ्या ज्ञानोबरांना, त्रास व्हावा ज्ञानोबरांना, बस म्हणे बस, फक्त संन्यासाचं पोर आहे म्हणून एवढं बोलून घ्यायची गरज नाही, संन्यासाचं पोर आहे म्हणून एवढं ऐकून घ्यायची गरज नाही. अरे आपण पण माणूस आहे रे, आपण पण लेकरं आहे. समाजाचं एवढं बोलणं का खाऊन घ्यायचं म्हणे. त्रास व्हायला लागला ज्ञानोबरांना. ज्ञानोबरांना वाईट वाटलं. माझ्या बहिणीची इच्छा झाली मांड खावं, बहिणीची इच्छा झाली काहीतरी खावं, बाबाची इच्छा झाली काहीतरी खावं, म्हणून यांच्यासाठी काहीतरी मागायला गेलो. हे चूक आहे का माझी? ही चूक आहे का? वाईट वाटलं. आणि वाईट वाटलं सगळं हातातलं मातीमध्ये मिक्स केलं लोकांनी, म्हणून वाईट वाटलं. पळत यावं, दरवाजा लावा, ताटी लावावी. ज्ञानोबरांनी आत ध्यानस्थ बसावं. का देवा का? असा कोणता अपराध आहे रे आमचा? आमचा बाप गेला हा आमचा अपराध आहे का? आमच्या बापाने संन्यास घेतला, आमच्या वडिलांनी संन्यास घेतला हा आमचा अपराध आहे का? आमची आई आम्हाला जिवंतपणी सोडून गेली हा अपराध आहे का? अरे या समाजानं जिवंतपणी देहाचं प्रायचित्त आमच्या माय बापाला घ्यायला लावलं हा अपराध आहे का रे? आम्ही लेकर आहे हा आमचा अपराध आहे का? विचार करा ना. आज एवढ्याशा गोष्टी आपल्याला मिळाल्या नाही तर आपला जीव खालीवर होतो. काही गोष्टी मिळाल्या नाही तर वाईट वाटतं. ज्या ज्ञानोबरांना आई बापासाठी समाजानं एवढा त्रास दिला, त्या ज्ञानोबरांच्या जीवाची घालमेल काय होत असेल हो? काय वाटत असेल ज्ञानोबरांना? कधीतरी विचार करा. आपण त्या ज्ञानोबराची लेक आहे. कधी हाही विचार करा की आजपर्यंत ज्ञानोबरांनी समाजाला फक्त दिलं, समाजाकरता हरिपाठ दिला, समाजाकरता पसायदान मागितलं, समाजाकरता दान मागितलं, समाजाकरता ओव्या लिहिल्या, समाजाकरता श्लोक लिहिले, समाजाकरता अभंग लिहिले, समाजाकरता अमृतानुभव लिहिला, समाजाकरता चांगदेव 65 सगळं समाजाकरता. पण समाजानं ज्ञानोबरांना काय दिलं? कधी विचारलं ना स्वतःला काय दिलं ज्ञानोबरांना? मला वाईट वाटतं बाबा, आपण ज्ञानोबरांना काही नाही देऊ शकत. आता समाधी सोहळा नुकता तोंडावर आलाय ना. मी सांगू, जन्मापासून एकदा सुद्धा मी समाधी सोहळ्याला आळंदीला गेले नाही, मी जातही नाही. मी माझ्या बाबांना सांगून ठेवलंय समाधी सोहळ्याला नाही जायचं. आधीमध्ये केव्हाही जाऊ आपण. समाधी सोहळ्याला जगाचा मालक सुद्धा रडतो, मग आपली अवस्था काय होणार? अरे समाधी, माझ्या ज्ञानोबरांनी समाधी घ्यायला जावं, जगाच्या मालकानं डसा रडावं. माऊली हे काय वय आहे का माऊली? नका ना जाऊ, तुमची अवस्था नाही पावत माऊली. जगाच्या मालकानं टाव पडावा माऊली, जगाच्या मालकानं रडावं. तिथं आपली अवस्था काय होणार आहे तुम्ही विचार करा ना. ज्या ज्ञानोबरांनी फक्त जगाला देण्याचं काम केलं ते ज्ञानोबरा जेव्हा समाधीला जातात काय अवस्था होत असेल? म्हणून मी माझ्या बाबांना बजावून सांगते, कशालाही जाऊ आपण. ज्ञानोबरांनी जे दिलं त्याच्या बदल्यात देहाचं कातडच शिवून देऊन ज्ञानोबरांना काही हरकत नाही. समाधी सोडायला नाही हो, कारण फार त्रास होतो. ज्ञानोबरांनी एवढं दिलं आणि त्या ज्ञानोबरांना समाधीला जाताना समाधीच्या दिवशी आपण बघावं, विचार करा काय काय केलं माझ्या ज्ञानोबरांनी. लोक म्हणतात काय दिलं ज्ञानोबरांनी. आज माझ्या ज्ञानोबरांनी विचार केला की आज आपल्याला आईबाप नाही तर समाज एवढा त्रास देतो. अरे ज्याला आईबाप जन्मापासून नाही त्याच्या जीवाचं काय होत असेल? त्या दिवसापासून माझे ज्ञानोबरा विश्वाची माई झाली रे, माई झाली. माझ्या मुक्ताईनं, माझ्या मुक्ताबाईनं ज्ञानोदादाला काय म्हणा माहितीये का? पळत यावं, हे ज्ञानदादा अरे उघड ना दरवाजा, ताटी उघडा ज्ञानेश्वरा. तुम्ही जर रुसून बसला तर आमचं काय होणार आहे? तुम्ही
तुम्ही जर उचला आम्ही कोणाकडे जाणार आहे? समाज त्रास देतो पण आमचा ज्ञानदादा आमच्या सोबत आहे म्हणून आम्ही हक्कानं उभा राहतो रे ज्ञानदादा. एकदा ताटी उघडा ना. मुक्ताबाईनं काय म्हणा माहित आहे का ज्ञानदादा? अरे संत तोची जाना जगी दया क्षमा ज्याच्या अंगी, संत त्याला म्हणतात ज्याच्या अंगामध्ये दया क्षमा आहे. तुमच्यासारख्या संतांना असं रुसावं असं मान्य का दादा? हे जग आहे, या जगानं किती काटे दिले तर आपण त्यांना फुलं द्यायची रे ज्ञानदादा, फुलं द्यायची. एकदा माझ्यासाठी दार उघड ज्ञानदादा. तुम्ही विचार करा आई बाप गेल्यानंतरची अवस्था काय आहे. म्हणून भाग्यवान आहे तुम्ही, आम्ही तुम्हा आम्हाला माय बाप आहेत. आई बाप आहे तोपर्यंत किंमत ठेवा, त्यांना वाकडं बोलू नका. माझा भाऊ माझी बहीण आई बापाला बोलायला लागले, मी सांगते त्यांनी जन्म दिलाय, त्यांनी आपल्या या हाडा मसाला वाढवलाय, इथं अनुभव भाग केलाय. ते नसते तर आपण नसतो, एवढं लक्षात ठेवा. मग का बोलावं त्या माई बापाला आपण? अरे चुकत असतील, वय झाल्यानंतर जात असेल एखादा तोंडातला शब्द, एखादी गोष्ट चुकून होत असेल, कधी आपण चुकलो नाही? आपण चुकल्यानंतर आपल्या माई बापाने पण तेच केलं का? आपल्याला घालून पडून बोललेच का? विचार करा ना. मग का आपण त्रास द्यावा? ज्ञानोबरायांच्या उदाहरणावरून आपण लक्षात घ्यावं म्हणून. एका जनार्दनी पाय वंदित, एका जनार्दनी पाय पाय माऊली संत तोची. संत काय करतात माहिती का? की जे जे भेटे भूत ते ते मानी, जे भगवंत हा भक्ती योग निश्चित जाण माझा, ही संताची भावना आहे. प्रत्येक प्राणी मात्रामध्ये देव पाहतात म्हणून आपण त्या संताच्या चरणावरती लोळून घ्यावं, म्हणजे संतांना दिसणारा देव आपल्याला दिसेल. म्हणून अभंगाच्या शेवटच्या चरणामध्ये सांगतात, संता पुणे तुका म्हणे संता पुढे, संता पुढे, तुका संता पुढे वाटून घ्या, तुका संता पुढे, जबली घेता
जवळी घेता चिर गेला जवळी घेता चिर गेला जवळी घेता चिर गेला जवळी घेता जवळी घेता चिर गेला जवळी घेता चिर गेला जवळी घेता चिर गेला देह विसरे आपुला देह विसरे आपुला ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम जय जय माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम जय जय माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम या ठिकाणी पहा धावतं पळतं अभंगाचं चिंतन मांडण्याचा प्रयत्न केला. अभंगाचा अर्थ असाच म्हणत नाही वेगळा असू शकतो. माझ्या परीने गुरुवर्यांनी जे मला पोचवलं पुरेपूर तुम्हाला देण्याचा प्रयत्न केला. या ठिकाणी असणारे संपूर्ण साळुंके परिवार ज्यांचं आजचं हे प्रथम पुण्यस्मरण आहे कैलासवासी सौ रुक्मिणी संपत साळुंके या आईंच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त त्यांचे असणारे संपूर्ण परिवार आज एकत्र येऊन त्यांच्या नमन करतात. खरं पाहायला गेलं त्यांना मरण आलं पण ते मरण सुद्धा साधं सुद्धा नाही. वाईट मरण बाबा खरं सांगायला गेलं तर मरण कसं काय येईना पण प्रत्येक स्त्रीची इच्छा असते की सौभाग्याचं मरण यावं म्हणून सौभाग्याचं लेणं त्यांना घेऊन जाता आलं. पण दुःख आहे की त्यांना जावं लागलं. आज तिन्हीच्या तिन्ही लेकी त्यांच्या असणारे एक चिरंजीव सगळ्या लेकरांना पोरकं करून जावं लागलं. आणि सांगू मी पहिल्यांदाही म्हटलं होतं की लेकींचा जीव हा माहेरी येण्याकरता तुटत असतो का माहेरात असणारी आई. आणि म्हणून प्रत्येक लेकीला जाता जाता माझं सांगणं आहे की कुणासाठी माहेरात जात वा न जा पण म्हाताऱ्या आईसाठी माहेरात जा. आपल्या आईसाठी माहेरात जा. कारण रस्त्याला डोळं लावून बसलेले असते माझी लेक आता येईल माझी लेक मग येईल. लेकीनं माहेरात यावं म्हणून जिचा जीव तुटतो ना ती आई आहे. हो माय लेकीचं नातं असं असतं. माय लेकीचं नातं की आईनं लेकीला अंगणातल्या तुळशीसारखं जपलेलं असतं. आईनं लेकीला अंगणातल्या तुळशीसारखं जपलेलं असतं. आणि म्हणून तर लेक नांदायला जाताना लेकीच्या लग्नात सगळे हसत असतात सगळे बागडत असतात सगळे उड्या मारत असतात पण आईच्या डोळ्यात मात्र पाणी असतं. अख्ख्या लग्नात एका बाजूला उभा राहून तुळशीमध्ये पाणी घालत उभा राहिलेले असते का कारण ती जगाला सांगत असते मी माझ्या लेकीला तुळशीसारखं जपलं. जावाई बापू मी माझ्या लेकीला तुळशीसारखं जपलं तुम्ही पण त्या तुळशीसारखं जपा. कारण अंगणातली तुळस आपण कधी सुकू देत नाही आणि लेकीला आपण कधी काही कमी पडू देत नाही. म्हणून जावाई बापू तुम्ही माझ्या लेकीला तुळशीसारखं जपा कधी काही कमी पडू देऊ नका. म्हणून एका कोपऱ्याला अख्ख्या लग्नात तुळशीला पाणी घालत उभा असते हो ती माई. म्हणून कोणासाठी नका जाऊ पण माईसाठी जा. बऱ्याच महिला मंडळ जाताना मनामध्ये आणतात की कसं जावं का गेलं तर शेजापाजारी टोमणे मारतात आठवड्याला ते 15 येते. असू द्या ना माई गेल्यानंतर आपल्याला कोण बोलवणार आहे. माई गेल्यानंतर आपल्याला हक्काची साडी कोण देणार आहे. माई गेल्यानंतर 200-300 हातामध्ये रुपये ठेवून होय ग पोरांसाठी चांगले कपडे घे ग होय ग तुझ्यासाठी चौकातनं चांगली साडी घे हक्कानं म्हणणारं कोण आहे. आई गेल्यानंतर कधीही येत जा तुझ्यासाठी दरवाजा कायम मोकळा असेल हक्कानं म्हणणारं कोण असेल. आई गेल्यानंतर आपण माहेरात जाऊन हक्क बजावा असं माहेरात कोण शिल्लक राहील तुम्ही सांगा. म्हणून शेजापाजारी काही म्हणू दे आठवड्याला येते 15 येते त्यांच्यासाठी नसतं जायचं. अहो भावानी भाऊजाईने किती टोमणं मारू द्या आपल्या म्हाताऱ्या आईसाठी आपल्या जीव लावणाऱ्या आईसाठी माहेरात जायचं असतं. आई आहे तोपर्यंत जा. कारण ज्या दिवशी आई जाईल ना सगळं असून माणूस गरीब असतो. कारण खरं धन म्हणजे आई नावाचं धन आहे. स्वामी तिन्ही जगाचा आई बिना भिकारी आई कोणा म्हणो मी आई घरी ना दारी. स्वामी तिन्ही जगाचा
आई विना भिकारी आई कोणा म्हणो मी आई घरी ना दारी कारण ज्या दिवशी आई जाईल आईचा मावरला धार आई वाचुनी पोर वेगळे नाती तुटली पार आईचा मावळला धार ज्या दिवशी आई निघून जाईल ना जीवनातून खरं सगळं मावळून जाईल महिला मंडळ म्हणून जोपर्यंत आई आहे तोपर्यंत माहेरात जा एकदा का आई गेली की आईच्या नावानं कोणाला बोलवायचं आणि आईच्या नावानं परत आईला बोलून उपयोग नाही कारण आईच्या फोटोशिवाय परत आपल्याकडे काही शिल्लकच राहत नाही आणि मग वाटतं आई ममतेची मूर्ती होती माझी आई ममतेची मूर्ती होती माझी आई ममतेची मूर्ती होती माझी आई कसं पांग फेडू तिचं काय म्हणतात की तिचं पांग जीवनात कधी आपण फेडू शकत नाही एवढं मोठं पांग तिचं असतं आपल्यावरती एवढे मोठे उपकार तिच्या आपल्यावरती असतात म्हणून जीवनातून सगळ्याचे उपकार फेडता येतात आई नावाचे उपकार फेडता कधी आपल्याला येत नाहीत आज आईचं नुसतं नाव जरी काढलं तर असणारे आपल्या तीनही कन्यांचे डोळे आपण हृदय अगदी गहीवरून आलं कीर्तन चालू झाल्यापासून बाकीचे सगळे जरी कीर्तन लक्ष देऊन ऐकत असले तर पोरींच्या डोळ्यातलं पाणी मात्र थांबलं नाही लेकरांच्या डोळ्यातलं मात्र पाणी थांबलं नाही एवढंच नाही ही छोटीशी असणारी दिदी अख्ख्या कीर्तनात पाहिलं बाबा पहिल्यापासून डोळ्यामध्ये पाणी होतं हे प्रेम आहे ही ममता आहे हे नाही मिळत आपल्याला परत परत आज असणारे तिथं असणारे बाबांच्या सुद्धा डोळ्यामध्ये पाणी आलं का हो कारण हे प्रेम आहे आईविषयी असणारं म्हणून आई आहे तोपर्यंत जपा एकदा का माई निघून गेली ना कुठं गेली माझी आई मला करमत नाही ए नाही कुठं गेली माझी आई मला करमत नाही ए नाही 9 महिने उदरात वागविले बोट धरून चालाया शिकविले रडू आले आई मला कोण गाईल अंगाई ए नाही कुठं गेली माझी आई मला करमत नाही ए नाही एकदा का आई गेली ना की त्या आईच्या नावानं किती रडलं ना सोनाली ताई आईच्या नावानं किती रडलं की आई पुन्हा नाही येणार रुपाली ताई दीपाली ताई म्हणून स्वतःला सावरागड्या कारण आई शरीर रूपानं जरी तुमच्या आमच्यामध्ये नसले तर कायम आशीर्वाद रूपानं या साळुंके परिवारामध्ये राहणार आहेत आज त्यांचे असणारे चिरंजीव श्रीकांत दादा आहेत दादाने कितीही आईच्या नावानं ओरडलं कितीही काही केलं तर गेलेला जीवात्मा पुन्हा येणार नाही मी म्हणेल की त्या आईच्याच रूपानं आईच्याच प्रेमानं वाढलेल्या बहिणी त्या बहिणींना जपा त्या बहिणींना जपा नक्कीच सांगेल की तुमची आई त्या बहिणींमध्ये तुम्हाला दिसल्याशिवाय राहणार नाही आज आईसाठी एवढं सगळं करत आहेत ना त्यांच्या पश्चात असणारे संपूर्ण मंडळी आज आईसाठी करत आहेत आज आयो मरण आलं आज आईचे तिन्ही लेकी येत आहेत नातवंड त्यांच्या नाती त्यांच्या नावानं रडत आहेत लेकी रडत आहेत लेकरं रडत आहेत त्यांचे सगळे सानिध्यात येणारी माणसं त्यांच्या नावानं रडत आहेत ते सांगू होता सोन्याचा संसार या आईचा दरबार होता सोन्याचा संसार या आईचा दरबार कशी काळाने थट्टा केली बाग सुखाची हरपून गेली
कसं विस्कटल हे सार होता सोन्याचा संसार या आईचा दरबार या आईचा दरबार तुम्हाला रडू यावं म्हणून हे सगळं सांगितलं नाही गड्या. फक्त एवढंच की ज्या तिथीला तो जीवात्मा गेला त्या तिथीला त्याचं स्मरण होणं फार गरजेचं आहे. म्हणून त्यांच्या नावाने एवढे माणसं करत आहेत. मी म्हणेल आई भाग्यवान आहे तुम्ही, अशी लेकरं तुम्हाला भेटली आणि ही लेकरंही भाग्यवान आहे की अशी आई भेटली. म्हणून सांगू देवाची नियती आहे. कधी ना कधी माणसाला जावं लागतं. कधी कसा क्षण येईल सांगता येत नाही. त्यातून सावरून आपलं जीवन त्या व्यक्तीचं फक्त आठवण काढून पुढं चालायचं असतं. कारण रडून आपण त्या व्यक्तीला पुन्हा आणू शकत नाही. म्हणून त्यांच्या स्मरणार्थ साळुंकी परिवार एवढं सगळं करतायत. तर त्यांचा आशीर्वाद कायम आपल्या परिवारावर दे राहू एवढीच प्रार्थना. झालेली सेवा गुरुवर्य बाबा माझे वडील तुम्हा सर्व माय बापांच्या साधू संतांच्या सगळ्याची या ठिकाणी मनापासून आभार. या ठिकाणी दादांनी येण्याची संधी दिली त्यांचे मनापासून आभार. त्यांची फार इच्छा ताई या ठिकाणी कीर्तन सेवा म्हणून सगळ्याचे मनापासून आभार. झालेली सेवा माईंच्या चरणी समर्पित करून सेवेला पूर्णविराम. तुकाराम 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 राम तुकाराम 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 राम तुकाराम 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 विठ्ठल जय 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 विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल. आ बोले रे करो